तर भावानं आज आपण आला आहे कुंडलच्या डोंगरावर फिरायला. जोडेर पण आहे आपला. कसा बघते बघा की ह्यो. डोंगर एवढा मोठा आहे की आता चढायला जरा कंटाळा येणार आहे. आता आपल्याला जायचं इथनं पायरीवरनं. भावानं आता जाऊ आपण पायऱ्या पायऱ्या मारून वर जायचं आपल्याला डोंगर चढायला. तर तुम्हाला दाखवतो ह्यो कुंडलचा डोंगर काय आहे. तर भावानं आता आपण पायऱ्या मारत आहे. म्हणजे पायऱ्या चढून आपण जायचं आता डोंगर फिरायला. तुम्ही बघू शकता. तर आता आपल्याला जायला पाहिजे पायऱ्या मारायला. तर भावानं पायऱ्या चढून आपल्याला डोंगर फिरायचा आहे. पायऱ्या आता चढून आपल्याला जायला कंटाळा येणार आहे. तुम्ही पायऱ्या बघू शकता आता. इथं जाऊन भावांनो आपल्याला इथं जायचं इथं. हा काय गडी काय मध्ये जमलाय. दमला येऊ. दमलास काय या एवढा दमलास लागा पोलीस भरती म्हणतोस करायचं. होईल का लागा तुला. नो मला पण दम लागला. जाऊ आणि तिथं लय जरा काय काय केलंय म्हणजे तिथं पण पायऱ्या बांधायला चालू आहे द्या. ती पण बघू काय नाही. पहिला रस्ता होता म्हणजे असा साधा होता. त्याने पायऱ्या आता ही केले दुरुस्त केले काय काय ती बघू पाहिलं आपण. आणि ते एक मंदिर आहे जैनांचं ते पण बघू. मला सगळं दाखवतो की कुंडाचा डोंगर कसा दिसतो. तर फक्त भावाला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करायचं काय विसरू नका. ह्यो कसा झाला बघा की ह्याचा पेकाडच गेले काय म्हणलं आता. पाठीचा काना तुटला काय तुझा. कसा सारखा रेल्वे रेल्वे करतोय. ट्रेन आल्या बारकाय होती अजून. तरी पण पुरी वाईस पटवलं नाही ना. लय पुरी पटवल्या भावानं आजपर्यंत येणं. पुरींचा बादशी आहे त्यो. तुम्हाला म्हणते की 10-12 पोरी पटवल्या त्यातल्या 5 ह्यालाच दिले त्या. होय होय ते काय मला 5 आहे ना 5 स्वतःहून दिले स्वतःहून. धर भावा म्हणून तुला असलं जोडीला पाहिजे प्रत्येकाला कळलं का. तर भावानं असं काय नाही. ह्याला एक पण पुरी पटत नाही कारण की अजून जरा बालिश आहे बालिश. तर भावांनो हे जर तुम्हाला आता काय काय कांड सांगायला गेलं तर काय नाही. ह्याने मम्मीचा लय मार खाल्ला आजपर्यंत. तर फायनली भावांनो आपण पायऱ्या चढून मंदिरापर्यंत आलो आहे. तुम्हाला आज मंदिर जावतो जैनांचं मंदिर. तुम्ही बघा आता मंदिर. हे बघा भावांनो जैनांचं मंदिर. हे आहे मंदिर. सध्या मंदिर आता बंद आहे. सकाळ 4 वाजता फक्त. झाला भावानं बसून घेतो. दम लय लागला लय दम लागला. आता तुम्हाला दावतो इथं एक पाणी प्यायचं आहे. त्यांनी सोय केली कशी सोय केली तुम्ही बघा आता. आणि आपण खालनं आलो आहे ना तो भाग आहे खालचा. आपण तिथनं ते इथवर आलो या. त्याच्यामुळं हा गडी पाक दमला याचं काय संपले. लगीन व्हायचं का उघड्या व्हायचं. ते आपण पाणी बघू त्यांनी सोय नक्की कशी केल्या. लय भारी सोय भावांनो लय म्हणजे लय. आता इथनं चढायला पण जरा दमणार आहे. तो तुम्हाला दावतो सोय नक्की कशी केल्या. तर चला तुम्हाला दावतो ती पाणी नक्की कसं प्यायचं. हे तर आपलं हनुमान दादा आहेत. आणि इथं पाण्याची सोय केली बघा यांनी बघा. हे पाणी या तांब्यातनं पाणी काढायचं आणि प्यायचं. सध्या तर मला काही ताण लागली नाही म्हणून काय आपण काय पाणी पित नाही. तर तुम्ही पुढे बघू शकता आपलं नक्की कुंडल कसं दिसतंय. हे कुंडल भावाने एवढं भारी आहे. तुम्हाला काय सांगू आता कुंडलच्या बद्दल. तुम्हाला अजून एक पुढे एक चांगला व्हिडिओ बघायला भेटणार आहे. त्यासाठी तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघा. भावा सबस्क्राईब करायचं का तेवढं काय विसरू नका. कारण की तुम्ही मला जेव्हा सबस्क्राईब करशील तेव्हा मी तुम्हाला असा व्हिडिओ दाखवत राहणार. तर चला आता आपण एक पुढे जाऊ आपण. आणि बसायला पण सोय केली आहे. कारण की जे सकाळी येतात म्हणजे दुपारी ऊन लय लागतं त्यांना खास सोय केली.
तर हे बघा भावानं एवढं मोठं डोंगर आहे कुंडल मध्ये फक्त. आपण काही एवढं डोंगर जाणार नाही. आपण फक्त तिथवर जायचं तिथवर. हा कसा आवाज करायला लागला बघा मागणं त्यो. पुढे बघा. तर भावानं हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. आणि ह्यो कसा बसवा बघा की. ह्यो पाक घायला आलाय पाक घायला. असला आवाज करणारे मित्र पाहिजे त्याशिवाय मज्जा ना जिंदगीत. हे या ना पुढे चला. आता पुढे तुम्हाला लुक दावतो काय नक्की ती नक्कीच बघा. आता तुम्हाला दावलंय मी फक्त तेवढं निम्म दावलं या. आता पुढे गेलं तुम्हाला कळेल नक्की काय आहे नक्की पुढे. तर भावानं आता जाऊ आपण. तुम्हाला ती लोकेशन दावतो ती कसं दिसतंय तिथनं पण अख्खं कुंडल दिसतंय आपलं कुंडल. असं वाटणार की आपण स्वर्गातच गेलोय. आपला जोडदार पाक घ्यायला चाललाय. कधी चालला नाही हो एवढा. हा कसा आहे हो इथनं असं लोक दिसते मग तिथनं कसा लोक दिसेल. तर भावानो कुंडलच्या डोंगराच्या खाली ना दर्या ते दर्या मोठमोठ्या तुम्हाला दावतो त्या दर्या कशा येत्या. वरनं एवढं दिसणार नाही तर तुम्हाला दावतो मी प्रयत्न करतो दावायचा. तुम्हाला मग कळलं पाहिजे कुंडल गावात काय काय आहे. तर यो डोंगराचा व्हिडिओ होता. अजून बरंच काय दावलं लागेल तुम्हाला दावतो. आता एक मिनिट तुम्हाला दरी दावतो तिकडे घ्या तुम्हाला दरी दावतो. म्हणजे तुम्हाला कळतंय केवढी मोठी दरी आहे. दाव कुठनं पण एक मिनिट दावतो. हिच लागा वेगळी वेगळी चाळ येऊ कसा आहे. भावाने दरा दिसते ना तुम्हाला. तुम्हाला छोटे दिसते ते पण खोल आहे त्यात. हे बाबा खोला त्यात. तर भावानं ती तुम्हाला दरी दिसते का. ती बारकी दिसते पण ती लई खोला बरं का. ह्याच्यापेक्षा पण पुढे मोठे आहे तिथं 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 आहे. ती तुम्हाला दावता येणार नाही तरी मी प्रयत्न करतो दावायचा काय तुम्ही काय टेन्शन घेऊ नका त्यात. हे बघा ते काय तिकडे होती ती बारकी आहे इथं जरा ही एक मोठे दिसता जरा बारकी दिसते पुढे एक मोठे. कसा आहे नाद करते काय. चुकला काय असलं जोडीला पाहिजे ती. गलीची टोमऱ्यात घेऊन आली तर भावानो स्वर्ग धावतो कुंडलचा स्वर्ग म्हणजे काय. भावानं ती मोठी दरी दावाईल का नाही सांगता येत नाही. पण तुम्हाला आता स्वर्ग धावतो एकच मिनिट हा फक्त एकच मिनिट. तर भावानी ह्यो स्वर्ग आहे. कस दिसते लुक. भावानी मधला रुक आहे म्हणजे अजून आपल्याला वर जायचं आहे. आज काय आपण वर काय जाऊ शकत नाही. तुम्हाला नंतर व्हिडिओ दावेल ह्यो पण आता आजच्या पुरता हाच व्हिडिओ असेल. कसा आहे कुंडलचा स्वर्ग म्हणजे कुंडलचा स्वर्ग आहे. भावण्यासाठी काय तर कमेंट टाका नक्कीच. तर भावानं तुम्हाला दरीत धावतो म्हणलं ना नक्की तर आता तुम्हाला दरीत धावतो ती नक्की काय आहे केवढी मोठी दरी आहे बघा. तर भावानं फायनली आपण आहे ती दरी बघायला. तुम्हाला तर धावतो दरी नक्की कशी आहे केवढी मोठी आहे. अरे माझी पुढे जाऊन धावतो तुम्हाला वाट नाही जायला पण तुम्हाला धावतो आज. एक मिनिट. तर भावानं ही दरी आहे. ही कॅमेऱ्यामध्ये जरा छोटी दिसते तुम्हाला कारण की मी जरा वर उभा आहे म्हणजे इकडं तिरक खाली जायला रस्ता नाही. पण ही तरी ते एकदा पडली की पडली. खाली लय मोठी मोठी दगड आहे ती खोल पण नाहीये. तर एक मिनिट तुम्हाला वाईट फोडून होतो दिसते कशी फेक फेक दगड आहे. मुजं तेवढं राहिले आता काय लागा फेकून फेकून फेकलेली लागा कुठं फेकलेलं लागा हे अंगात जेवी तुझ्या. अजून निघते काय खायला येवी. भावाना त्याचा दगड बघा केवढा मोठा घेतलाय जातो का बघा ह्यो जायला एक दिवशी काय लागा. तर भावानं बघा केवढी मोठी दरी नक्की. हे निम्म टाकून दगड टाकली तेवढी ती काय सांगूच नका. चालेल बघा फोटो फोटो काढ सारखं म्हणते फोटो काढ फोटो काढ फोटो काढ. यांच्या आता काढला पाहिजे फोटो आलाय शेवटी माझ्यावर. निम्मात डोंगर आपण म्हणजे चढून उतारलो या. उद्या त्याच्या निम्मा करूया आपण म्हणजे जरा वर जाऊ आपण. तो वरनं पण चांगला दिसते लुक लय परते गावात दिसते वरनं चांगली.
होय तू आवाज चॉकलेट व्हायचं म्हणून म्हणलं तिच्या घरापर्यंत जायचं आहे ना आपल्याला. घरापुढनं जायचं हो तिच्या म्हणून म्हणते हो दुसरं काय नाही शे मला चेहऱ्याचं पाक हीच गेलं काय काळे पडले चेहरे पाक उन्हामुळं तो भावानं तो माझ्या वाटतं माझा चेहरा जरा काळा पडलाय काय असं वाटतंय की झोपून आल्यासारखं वाटायला लागले का मला पण तर भावानो या व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा तुम्हाला पुढला व्हिडिओ नक्की तुम्हाला दाखवतो पुढल्या व्हिडिओ पाहिजे असेल म्हणजे तुम्हाला पुढं काय काय तुम्हाला ती 100 दाखवतो तो पाकवरचा डोंगर चढला का नाही तुम्हाला 1 मिनिट दाखवतो तो पाकवरचा डोंगर चढला का नाही सगळी गावं दिसतील सगळी गावं A to Z पुढला व्हिडिओ जरा टाइम लागेल आणि कसं आता पेपर चालू असल्यामुळे मी पण जरा बंद केलेत तुम्हाला मी 100 सांगतो पाठवतो अपलोड 100 करतो मी आता तुम्हाला मी बारके बारके दरा दावतो तुम्हाला त्यात काय एवढे इम्पॉर्टंट नाही आहे तुम्हाला वाटते ती 2 दरी दावले होते ना त्या लय खोल आहेत त्याचं एक पोरग पडलेलं पोरग जागेवर मेलं एवढी मोठी दगड ती खाली आणि लय मोठी खोल आहे आणि इथं पाठी पाठी 5 आलं का नाही लय जण म्हणतात की इथं म्हणजे भूत आहे ती पण एवढं आपल्याला माहित नाही लय जण पोरं रनिंगला तेव्हा हनुमान चाळीसा लावतात हनुमान चाळीसा शेवटी हनुमान दादा आपलंच हो तुम्हाला दरा दावतो बारकी बारकी 1 मिनिट दावतो ही दरी आहेत हे काय एवढ्या खोल नाही त्या पाणीच नाही त्यात तर भावानं एक दरी आहे ही बघून भ्या वाटते पण ही पण काय लय खोल नाही ह्यात पाणी साठलं त्यात पाणी नव्हतं अशा बरेच दर आहेत त्या पुढे मोठमोठ्या आपला पुढलं डोंगर चढेल तेव्हा 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 तुम्हाला दिसेलच आपला व्हिडिओ इथे संपत आहे भावाला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा तुम्ही सबस्क्राईब नाही करत आणि सपोर्ट पण नाही केला तर मला व्हिडिओ असं टाकू वाटत नाही तरी मी पूर्ण प्रयत्न करतो तुम्ही सबस्क्राईब करा मी तुम्हाला पुढला व्हिडिओ पण लवकरच्या लवकर अपलोड करतो तर भावानं जय महाराष्ट्र आणि जय शिवराय